उमेदवाराचा निसटता विजय झालाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा घोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे। बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजे तर निवडणुका घ्याव्यात। अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा घोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात। त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। काय फॉर्म्युला आहे निवडणूक आयोगाला आपल्या देण्यासाठी आपल्याकडे? 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि 90,819 मतं मला मिळाली। अवघ्या 841 मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला। ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातोय त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होतात, आम्हाला विश्वास नाही आहे। अनेक गावांमध्ये असं झालं आहे की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल। ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं, सप्रमाण सिद्ध केले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। आदरणीय राहुलजी गांधी यांनीसुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे। त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही 5,291 आहे। 337 बूथ आहेत आणि 5,291 मयत मतदार आहेत। या 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 7,400 मतदार हे दुबार आहेत। दुबार म्हणजे 2 वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत। जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी 273 आहे। यादी भाग क्रमांक 273, 270, 267, 268 हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहेत। काही ठिकाणी 0 नाव आहे घर क्रमांकाचं, काही ठिकाणी डबल 0, काही ठिकाणी 3 वेळा 0, काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलं आहे आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलं आहे। सागवण गावाचा हा विषय आहे। सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलढाणाचं नाव लिहिलं आहे, सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलं आहे आणि याच सागवण गावामध्ये घर क्रमांक 123 मध्ये जवळपास 126 मतदारांची नोंद आढळलेली आहे। या घरामध्ये 126 मतदार राहतात असं आढळून आलं आहे आणि ते मतदार